तर मित्रांनो आता आपण जर चिकन करणार आहे तर आपण इथे मसाला भाजून घेत आहोत। तर आता आपण इथे मसाला उतरून घेतला आहे। चला तर आपण आता किचनकडे जाऊया। आता आपण हे शिजले का बघणार आहोत। आता ह्याच्यामध्ये चटणी टाकायची आहे चिकन तयार करण्यासाठी। पहिल्यांदा आज आपण चटणी भाजून घेणार आहोत। हे झालेलं आहे मटणाचं रस्सा। पाहू शकता तुम्ही झालेलं आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे, तरी आलेले आहे। चिकन करण्यासाठी आता आपण इथे सुक्क चिकन करण्यासाठी आता आपण इथं कांदा चिरून घेऊन परतणार आहे। कसं झालं पाहू शकता तुम्ही। आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, 2 चमचे तेल। थोडंसं कमी पडलं तर आता आपण अर्धा चमचा टाकू शकतो, म्हणजे 2.5 चमचा तेल टाकायचं ते एवढ्या कांद्याला। 1 2 आज आपण एक कांदा चिरून टाकणार आहोत। कांदा व्यवस्थित परतून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हलव की जरा, हलव की जरा। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता मीठ टाकलेलं आहे, आता हळद टाकून घ्यायची आहे। आता हे झाकलेलं आहे। आधी आपण हे झाकून ठेवलं आहे, मग परत आपण जरा थोडंसं उकळल्यावर हे झाकण असं उघडायचं। तर पहा मित्रांनो आता हे इथे शिजलेलं आहे। आता आपण चटणी वगैरे टाकणार आहेत आणि मसाले, कोथिंबीर आणि गरम मसाला आता आपण इथे टाकून घेत आहोत। भुनू नका। आता आपण हलवून घ्यायचं आहे। मसाला सर्वकडे मिक्स करायचा, मग आपण ते झाकायचं। आणि त्याला शिजल्यानंतर आपली डिश तयार होते। खाण्यासाठी तयार झालेला आहे। काय आता हे शिजले आहे। आता आपण हे शिजले का नाही बघूया। शिजले आहे, हे पीस शिजलं आहे व्यवस्थित।